दरम्यान या युद्धाचे अजूनही परिणाम या ठिकाणी जाणवत आहेत। कुठे कसे परिणाम जाणवत आहेत पाहूयात। देशभरात लॉकडाऊन, इंधन संपल्याची अफवा, पेट्रोलसाठी पहाटेपासूनच नागरिक रांगेत। नागपूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, भंडाऱ्यासह राज्यभरात पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी, पोलीस सुरक्षाही तैनात। लासलगावमध्ये पेट्रोल डिझेल संपणार असल्याची सोशल मीडियावर अफवा, तर डिझेल घेण्यासाठी ड्रम आणि कॅन घेऊन पंपांवर लोकांची गर्दी। दरम्यान पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्यानं गर्दी करू नये असं पेट्रोल पंप चालकांचं वाहनधारकांना आवाहन। धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये पेट्रोल टंचाई, पेट्रोल पंपांवर फक्त 100 रुपयांचंच पेट्रोल देण्याची वेळ, पेट्रोल पंपाला मिळणारा पुरवठा वेळेत येत नसल्याची पेट्रोल पंप चालकाची तक्रार। घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम, तर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि वितरणातील दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी, अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा। हिंगोली शहरातील पंपांवरील इंधनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी, तर इंधन साठा संपल्याच्या चर्चेनंतर नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी। वर्धा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध, कुठलाही पेट्रोल पंप बंद होणार नाही। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांचं आवाहन। सांगलीमध्ये पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा, सलग दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये पेट्रोल टंचाई सदृश स्थिती, अनेक पेट्रोल पंप हे इंधन संपल्यामुळे बंद, प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती। कराड शहरामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा असूनही नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांनी केलं, तर पेट्रोलच्या काळ्या बाजारावर पुरवठा विभागाची करडी नजर, अतिरिक्त साठा केल्यास कारवाईचाही इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये आखाती युद्धाचा फटका, तर अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला। पुरवठा वाढल्यामुळे देशात दरामध्ये मोठी घसरण।